नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत स्पेशल फळांचा ज्यूस। फळांचा ज्यूस बनवण्यासाठी आपण केळी घेतलेले आहेत, एक खरबूज घेतलेले, डाळिंब घेतलेले 2, मध घेतलेले, दूध आणि साखर। चला आपण डाळिंब सोलून घेऊ। डाळिंबाचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आपण केळीचे आणि त्याचे काप नंतर करणार आहे। केळी जर आता सोलून ठेवल्या तर केळी काळी पडेल, म्हणून आपण केळी नंतर काढणार आहे। आधी आपण डाळिंबाचे दाणे काढून घेऊ। हे पहा, अशा प्रकारे आपण डाळिंबाचे सर्व दाणे काढून घ्यायचे। डाळिंबाचे दाणे काढून झालेले आहेत। आता आपण खरबुजाचे 2 भाग करून घेऊ। हे पहा, आता आपण याच्यातल्या बिया कोरून काढून घेणार आहे। बिया सर्व काढून घ्यायच्या, त्याची साल काढून आपण तुकडे करून घेणार आहे। चला खरबुजाच्या फोडी करून घेऊ। फोडी करून आपण नंतर त्याची साल काढून घेणार आहे। छोटे छोटे फोडी केल्यानंतर आपल्याला साल काढायला सोपं जातं। हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व साल काढून घ्यायची खरबूजची। हे बघा, अशी साल काढून घ्यायची। आपले डाळिंब सोलून झालेले आहेत, खरबूजचे तुकडे करून झालेले आहेत। आपण आता केळीचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत। केळीचे फक्त आपण तुकडे करून घेणार आहे, साल नंतर काढणार आहे मिक्सरमध्ये फिरवण्याच्या वेळेस, कारण आताच जर साल काढून ठेवली तर आपले केळी काळे पडून जातील, म्हणून आपण साल नंतर काढणार आहे। खरबूजच्या फोडी करून झालेल्या आहेत, आपण त्या बाउलमध्ये काढणार आहे। सर्व फोडी बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण जे डाळिंबाचे दाणे केलेले आहेत ते पण टाकून घ्यायचे। नंतर जे केळी कापून ठेवलेले आहेत त्या पण आपण याच्यामध्ये सोलून टाकणार आहे, कारण आपल्याला हे सर्व मिक्सरला फिरवायचं आहे। त्याच्यामुळे आधी सर्व इथं तुम्हाला दाखवून घेते, नंतर मिक्सरमध्ये फिरवून आणते। हे बघा, आम्ही डाळिंब आणि खरबुजाच्या फोडी, केळीच्या फोडी घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून घेणार आहे आणि मध पण टाकणार आहे आम्ही थोडीशी। हे पहा, 1 चमचा मध टाकून घ्यायची। आणि हे दूध आहे, दूध आम्ही काही याच्यामध्ये मिक्स करणार नाही। आता मिक्सरमध्ये जेव्हा फिरवू तेव्हा आम्ही दूध टाकून घेणार आहे। चला बघा, आपण मिक्सरमध्ये फिरवून आणलेले केळी, डाळिंब आणि खरबुजाचं काप बघा, आता आम्ही ग्लासामध्ये ओतून घेतोय। बघा, आमचा किती छान ज्यूस तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आता बर्फाचे खडे टाकून घ्यायचे। आता बर्फाचे खडे टाकून झाल्यानंतर पिण्यासाठी तो तयार झालेला आहे। आपण हे करून बघू शकतात, छान आहे। उन्हाळ्याची स्पेशल रेसिपी ही। बघा, आपला उन्हाळी स्पेशल फळांचा ज्यूस तयार झालेला आहे। आपण नक्की करून बघा। बघा किती छान कलर वगैरे मस्त आलेला आहे। बघा बघा, आपला स्पेशल फळांचा ज्यूस किती छान तयार झालेला आहे। आपण हे करून बघू शकतात। उन्हाळ्यासाठी खास हे थंड पेय तयार केलेले आम्ही। आपणही करून बघा। आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।